अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या पाहणीकरता पोलीस आयुक्त राकेश ओला रस्त्यावर उतरले। मात्र वाहतूक शाखेच्या तिन्ही अधिकाऱ्यांना फोन करून बोलवावं लागल्यामुळे ते चांगलेच संतापले होते। अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे। रस्त्याने पायी चालणाऱ्या व्यक्तींना सुद्धा रस्त्यावर चालणं कठीण झालंय। 3 महिन्यांपासून रेल्वे पूल बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रत्येक चौकात वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं दिसत आहे। तर चौकातील सिग्नल कधी बंद तर कधी सुरू राहतात, तर वाहतूक कर्मचारी सुद्धा कधीतरीच दिसतात। पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी संध्याकाळी स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली। इरविन चौकात त्यांना 2 कर्मचारी दिसले, परंतु एकही अधिकारी उपस्थित नव्हता। पोलीस आयुक्तांनी रीडरच्या फोनवर संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर अधिकारी पोहोचले। यावेळी आयुक्त चांगले संतापले होते। त्यानंतर त्यांनी नवाथे, गोपालनगर आणि बडनेरा येथील वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली। शहरातील कोणत्या सिग्नलचा किती वेळ आहे याबाबत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर शहरातील काही सिग्नलचं टाइम बदलवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। तर जिल्हा सामान्य रुग्णालयात एंट्री आणि एक्झिट वेगवेगळे करण्याबाबत पोलीस आयुक्त लवकरच निर्णय घेणार आहे।